वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। मार्केट यार्ड मित्रमंडळ, मार्केट यार्ड मंचर सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी, गणेशोत्सवाची उज्ज्वल परंपरा कायम राखत आम्ही यशस्वी वाटचाल करतो आहोत, तेही आपल्या आशीर्वादानं। 2005च्या गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून चलचित्रांच्या माध्यमातून ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक विषयातून समाज प्रबोधन हा आमचा प्रयत्न राहिला आहे। उत्सव मंचरचा, राजा मार्केटचा। मनुष्य प्राणी काळानुरूप प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करू लागलाय। या 21व्या शतकात तो तंत्रज्ञानानं प्रगत अशा आधुनिक जीवनशैलीचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागलाय। या सगळ्यामध्ये मात्र सामाजिक जाणीवेचा अभाव वाढलाय आणि या अभावामुळे आज कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही। सदाचार हा थोर सांडून येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो। माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी त्याच्या चेहऱ्यानं होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही त्याची वाणी, विचार आणि कर्मानच होत असते। माणूस हा सत्ययुगापासून कलियुगापर्यंत त्याच्या स्वभावामुळे ओळखू लागलाय। राग, अहंकार, द्वेष, मत्सर, मोह या सगळ्याचं मिश्रण म्हणजे माणूस। पण या विकारांना तो अजूनही जिंकू शकलेला नाही। यामुळेच सत्ययुगापासून ते कलियुगापर्यंत माणूस कुणाचंच ऐकत नाहीये। मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे। माणसाच्या मनात सतत चांगल्या वाईट विचारांचं द्वंद्व सुरू असतं। अशा वेळी गरज असते ती योग्य सल्ल्याची, मार्गदर्शनाची। पण माणूस एखाद्या विकाराच्या आहारी जातो तेव्हा त्याला चांगलं आणि वाईट हे कळत नाही। त्यामुळं तो कुणाचंच ऐकून घेत नाही आणि यामुळंच अनर्थ घडतो। अगदी पुराण काळापासून असे अनेक प्रसंग घडले आहेत। त्रेतायुगात सर्वशक्तिमान मायावी रावणानं सीतामातेचं हरण करण्यासाठी एक षडयंत्र रचलं होतं। पण सीतामाईनं लक्ष्मणानं सांगितलेली ती गोष्ट ऐकली नाही आणि ती लक्ष्मण रेषा ओलांडली। भिक्षांदेहि दुविधा की घड़ी में ये मन तुझको ही पुकारे, तेरे ही बल से है बल हमारा, तू ही करेगा मंगल हमारा, मंत्रों से बढ़ के तेरा नाम। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, राजा राम। एका स्त्रीमुळं रामायण घडलं आणि दुसऱ्या स्त्रीमुळं महाभारत घडलं असं म्हटलं जातं। अंधे का पुत्र अंध। दुसऱ्या बाजूला दुर्योधनाला महाभारत युद्धाचा खलनायक म्हटलं जातं। दूत बनकर आए हो, अपना संदेश दे चुके हो, अब मेरा निर्णय सुनो। मैं उन पांडवों को 5 गांव तो क्या, एक सुई की नोक बराबर धरा भी नहीं दूंगा। श्रीकृष्णाचा शांततेचा प्रस्ताव दुर्योधनानं ऐकून घेतला नाही आणि महाभारताच्या युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं। राग, अहंकार, द्वेष, मत्सर यांचं समोरासमोर युद्ध सुरू झालं। एका 16 वर्षाच्या योद्ध्यानं रथी महारथींना पराभूत केलं। पण कुणीच कुणाचं ऐकून न घेण्याच्या अहंकारी चक्रव्यूहात
अभिमन्यू मात्र वीरगतीला प्राप्त झाला. है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. विष्णू भक्त असलेल्या प्रल्हादाचा जन्म त्याला आवडत नव्हता. प्रल्हादानं आपल्या पित्याला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी, स्वामी नारायण नारायण हरी हरी, स्वामी नारायण नारायण हरी हरी, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी, तेरी लीला. मृत्यू कुणालाही चुकलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या एक महत्वाकांक्षी स्त्री होत्या. पण सत्ता आणि राजगादीच्या हव्यासानं त्यांना आंधळ बनवलं होतं. सोयराबाईंना सत्तेपुढं सारं गौण दिसत होतं. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं हे रयतेचं राज्य, हे स्वराज्य वाढवण्याचं राखण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त शंभूराजांमध्येच होतं. पण सोयराबाईंनी आपल्या मत्सरापोटी त्यांना साथ दिली नाही. आपल्यातल्याच काही स्वार्थी आणि फितुरांमुळं मराठेशाहीचा घात झाला आणि स्वराज्याचा छावा शत्रूच्या तावडीत सापडला. देवाऱ्यात देव नाही राहिला. महाराष्ट्रानं एक काळा इतिहास पाहिला. सोयराबाईंनी छत्रपती संभाजी महाराज यांचं वेळीच ऐकलं असतं तर स्वराज्याचं चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं. जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर आणि इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी यांनी आपल्या कुटील महत्वाकांक्षेपोटी साऱ्या जगाला युद्धाच्या खाईत लोटलं. या बलाढ्य नेत्यांनी शांतीचा संदेश न ऐकल्यानं दुसरं महायुद्ध पेटलं. प्रचंड जीवितहानी झाली, वित्तहानी झाली. अणुबॉम्बच्या हल्ल्यात अवघं जपान बेचिराख झालं. कसदार बीजा पोटी कसा तरारला इळा, पांडगुळा पायी झाड काढत कागळा. मद्यपान करून गाडी चालवू नये या शासनाच्या नियमाला न जुमानता नागरिक वागतात. नुकतंच समृद्धी महामार्गावर एका बस चालकानं मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून तब्बल 25 निरपराध प्रवाशांना मृत्यूच्या खाईत लोटलं. देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी, लेकराची आन तुला अवतार आता तरी. देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी, लेकराची आन तुला अवतार आता तरी. एकतर्फी प्रेमाच्या विकृत मनोवृत्तीमुळे आज अनेक प्रेमवीर तयार झाले आहेत.
नकार पचवता न आल्यानं अनेक मुलींवर प्राणघातक हल्ला करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलंय. सैरभैर झालं सार आखटीत घडलं र, काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा, देवा कसा फास यो तुझा र, देवा कसा फास यो तुझा. वासनेच्या भावनेतून एकतर्फी प्रेमातून आयुष्याचा साथीदार निवडता येत नाही. त्यासाठी समोरच्याच्या विचारांनाही महत्व दिलं पाहिजे, त्याचंही मत ऐकून घेतलं पाहिजे. तारुण्य हे जीवनातलं एक नाजूक वळण. प्रेम या 2 अक्षरी शब्दाचा एकतर्फी प्रेमातून निर्णय घेऊ नका. गुरुविण कोण दाखविल वाट असं म्हटलं जातं. पण सध्याच्या मॉडर्न युगात याच गुरु शिष्याच्या नात्यात आदर प्रेमाची भावना दिसून येत नाही. गुरु शिष्याच्या नात्यातलं पावित्र्य जणू हरवलं आहे. गुरुविषयीचा आदर फक्त गुरुपौर्णिमेलाच साजरा करण्या इतका राहिलाय. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. सत्ययुगापासून कलियुगापर्यंत कुणीच कुणाचा ऐकायला तयार नाहीये. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष लोटली, पण आजही आपली समाज व्यवस्था आणि राजकारण जातीपातीच्या आणि धर्माच्या विषारी विळख्यात अडकला आहे. ना नेता जनतेचा ऐकतो, ना जनता नेत्याचा ऐकते. आपली मनस आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आजच्या धावपळीच्या युगात कौटुंबिक जीवनात विचारांची दरी खूपच वाढली आहे. त्यामुळं कुणीच कुणाचं ऐकत नाही. आई वडील आणि मुलांच्यात, बहीण भावाच्यात, सासू सुनेमध्ये, पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेद वाढले आहेत. एकमेकांना समजून न घेता आपणच बरोबर आहोत हे सांगण्याची लढाई चालू असते. अरे एकुलती लेक लाडकी, आईला झाले नवसान, अन शिमग्यातल्या ह्या सोंगा संग लग्न लावलं हौसन. अग हुंडे वाल्या पोरी सोडू, बायको ही केली देखणी ग, अन तुली मोरची राणी आपल्या राजाला धावती फुकली ग ग ग ग ग. जीवन हे खूप सुंदर आहे, जगायला शिकलं पाहिजे. कोणताही निर्णय घेताना समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्या. आपली मुलं इतरांप्रमाणे डॉक्टर, इंजिनियर व्हावीत अशी सामाजिक प्रतिष्ठा त्यांच्यावर लादू नका. त्यांचं ध्येय जाणून घ्या. मुलांनीही घरातल्या, समाजातल्या थोरा मोठ्यांचे सल्ले ऐकून घ्यावेत, कारण अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडेच आहे. एकमेकांसोबत संवाद ठेवा, एकमेकांबद्दल आदर ठेवा. नात्यांमध्ये पराक्रम गाजवण्याऐवजी प्रेम ठेवा. त्यामुळे आयुष्य आपोआप सुंदर होईल. देवानं आपल्याला 2 डोळे, 2 कान, 2 मेंदू आणि एकच तोंड दिलंय. त्यामुळं चांगलं बघा, चांगलं ऐका आणि कमी बोला. चला तर मग सुरुवात करूया समोरच्याचं ऐकून घेण्याची. ऐका 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 ऐका, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. एक देश जर दुसऱ्या देशाचं ऐकत गेला तर तणावाचे प्रसंगच उद्भवणार नाहीत. एक धर्म दुसऱ्या धर्माचं ऐकून एकमेकांना समजून घेऊ लागला तर वाद, चकमक, दंगली असे प्रकार घडणारच नाहीत.
ऐक ना ग बाई तू राम नाम घेई मानव देह आला जन्माला संसार केला काही घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावूनी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनुष्यान घरदार इथं सगळंच राहत सार माणूस मेल्यावर त्याच द्यावा बाहेर घर घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनुष्यानं पैसा आडका इथं सर्वच राहत बर का माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका आलिया संसारा उठा वेगे कराळा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे बघा जन्माला आलो की माझी आई माझा बाप थोडा मोठा झाला की माझी बहीण माझा भाऊ अजून थोडा मोठा झाला की माझी बायको माझे पोरं अरे बाबा तुझीच बायको तुझेच पोरं आम्ही कुठं म्हणतो आमचे म्हणून हा पण लक्षात घ्या या धबडक्यात तुम्ही काय विसरून जाता ज्याने तुम्हाला जन्माला घातलं ना त्याचं नामस्मरण करायला तुम्ही विसरून जाता आता तुम्हाला जन्माला कुणी घातलं बघा त्या परमेश्वर पांडुरंगाने घातलं ना मग त्याचं नामस्मरण करा की हा अहो त्याचं नामस्मरण केल्याने काय होईल 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकतात घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी हा पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी